त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिशी संस्थेच्या वतीने बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धम्म प्रवचन कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील देवपूर परिसरातील चंदननगर नवीन बुद्ध विहार या ठिकाणी जाहीर धम्म प्रवचन कार्यक्रम आज घेण्यात आला। दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिशी संस्थेच्या वतीने धम्म प्रवचनाचा कार्यक्रम पार पडत असतो। आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर सायंकाळी 5 वाजता जाहीर धम्म प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला। तर ज्यात प्रामुख्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नागरिकांना भीम अनुयायांना रुजावेत या उदात्त हेतूने या धम्म प्रवचन आयोजन करण्यात येत असते। त्यातलाच एक भाग म्हणून आज जोपर्यंत माणसाच्या जीवनात शुद्धी येत नाही तोपर्यंत गैरवर्तन आणि नीतिमत्तेबद्दलचा भयंकर अनादर दररोजच्या जीवनात चालूच राहील आणि जोपर्यंत माणसाला माणसाशी कसे वागायचे हे कळत नाही तोपर्यंत भारताचा विकास कधीच होऊ शकणार नाही। या सर्व त्रासापासून मुक्त होण्यासाठी भारताने बौद्ध धम्माचा स्वीकार केला पाहिजे। नीतिमत्तेवर आधारलेला आणि सामान्य माणसाच्या हितासुखासाठी कसे करायचे हे शिकवणारा बौद्ध धम्म हाच एकमात्र मार्ग आहे। बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी सादर करण्यात आले। तर धम्म बंधू भगिनींसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। तर या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन करण्यात आले। तदनंतर धम्म प्रवचनास सुरुवात झाली। या प्रसंगी या ठिकाणी धम्म बोधी तेज यांनी या ठिकाणी धम्म प्रवचन सादर केले। तर या प्रसंगी धम्मचारिणी अचला ज्योती, धम्मचारी बोधी सूर्य, धम्मचारी स्मृतिदीप आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर या ठिकाणी आबासाहेब थोरात, चंद्रभागाबाई वाघ, राजू पेंटर, जयंत पगारे, कपूर पेंटर, संजय चव्हाण, धम्मचारी बोधी सूर्य, सिद्धार्थ जाधव, वाघताई आदींचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले। तर कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा घेऊन या ठिकाणी करण्यात आली। तर यावेळी मोठ्या संख्येने धम्म मित्र, धम्म सहाय्यक, धम्म बंधू भगिनी उपस्थित होते। हे करतात मी आलो येतो उभा राहिलो बाबासाहेब असं त्याच्याकडे पाहतात। नानक रत्तू बाबासाहेब म्हणतात तर बाबासाहेब आता संध्याकाळ झाली, रात्र झालेली, आता मी घराकडे निघालो आहे, मी आता